हॅलो, हाय. मी आता तुम्हाला ना 2 आमट्यांची रेसिपी सांगणार आहे. 2 म्हटलं म्हणजे काही ते 2-2 मिनटाचे आहेत म्हणून छान आहेच. पण तुमची चव मात्र नक्कीच बदलेल श्रावणात ते तेच खाऊन. आंबट वरण, गोडं वरण, फोडणीचं वरण वगैरे 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 अशी वरणं खाऊन कंटाळा आला असेल ना, तर त्या 2 आमट्या वापरा. करून बघा. नक्की आवडेल तुम्हाला. ओके. तर एक नारळाची वाटी, म्हणजे एवढं नारळ असतं ना, हल्ली काय नारळ एवढेच असतात. त्यातली एक अर्धी वाटी घेतली ना, त्याचं खोबरं घ्या. आणि त्याच्यामध्ये एक कांदा एवढा जरा गॅसवर भाजा, 4 भाग करा आणि त्याच्यात घाला. एक तवा घ्या. तव्यावरती 1 चमचा मोहरी, 1 चमचा धणे आणि 5-6 मेथीचे दाणे असं जरा परतून घ्यायचं. ओके. म्हणजे कशासाठी ते थोडं क्रिस्पी होतं, पटकन वाटलं जातं. ओके. आणि मग ते घ्यायचं आणि त्याच्यात टाकायचं आणि छान वाटप करायचं. आणि मग नंतर भांड्यात 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं. तेल घातलं त्याच्या हिंग, मोहरी, जिरं, कढीपत्ता घातला तरी चालेल, चांगलं लागतं. फोडणीला घालायचं. 2-3 मेथीचे दाणे घालायचे. फोडणी छान तडतडली का त्याच्यात 1 वाटीभर पाणी घालायचं. ओके. पाणी घातलं, पाणी जरा उकळलं ना का मग त्याच्यात जे तुम्हाला आंबट घालायचं आहे ना ते घाला. कोकम आगळ घाला. चिंचेचा चमचाभर कोळ घाला. एवढा चमचाभर नको, कोळ अर्धा चमचा. आणि मीठ घालायचं. थोडीशी आवड असल्यास गूळ किंवा साखर घालायची. पुन्हा ते जरा उकळू द्यायचं आणि चांगलं उकळलं ना का आपण हे वाटप केलं ना नारळाचं, ते सगळं त्याच्यात घालायचं. आणि मिक्सर धुण्यासाठी म्हणून जेवढं पाणी लागतं ना, अर्धी वाटी, ते पाणी पण त्याच्यात घालायचं. लगेच ढवळायला लागा, नाही तर आमटी फुटेल. लक्षात घ्या. असं ढवळत बसा. मग ते नॉर्मलला होतं आपलं, तुम्हाला कळेलच हे नॉर्मल झालं आहे म्हणून. जरा बघा आमटीचं हे कसं आहे. जर वाटलं अरे बापरे खूप जाड आहे, जाड असली तरी चांगली लागते खरं तर, पण पुरवठ्याच्या दृष्टीने जरा प्रॉब्लेम येतो ना, तर अजून अर्धा पाऊण वाटी पाणी घाला. ओके. आणि छान कढ येऊ देत. छान कढ आला ना का त्याच्यावर वरनं अशी कोथिंबीर बिरबिरावा आणि मग गॅस बंद करा. खूप छान होतं ही आमटी. गरम गरम भात घ्यायचा आणि त्याच्यावर ही आमटी घालायची, वरनं तूप घ्यायचं. खूप छान लागेल. ओके. आता अजून एक दुसरी सांगते. आता याला हिरवी आमटी म्हणतो आम्ही, म्हणजे वाटप वरती सांगितले तसंच. खोबरं एवढं चांगलं 1 वाटीभर, धणे एवढं, मोहरी 5-6 काय मेथीचे दाणे, हे सगळं भाजून मिक्सरमधून काढायचा. आणि 1 कांदा. ओके. हे सगळं वाटायचं छानपैकी. अगदी गोळाबंद, म्हणजे असं लोण्यासारखं झालं पाहिजे बरं का. आणि मग भांड्यामध्ये तूप फोडणीला घालायचं. तूप फोडणीला घातलं, त्याच्यात हिंग, मोहरी, जिरं, कढीपत्ता फोडणीला घालायचा. त्याच्यात चांगलं 4-5 हिरव्या मिरच्या फोडणीला घाला. तुम्हाला कसं तिखट आवडते त्याच्यावरतीच तिखट अवलंबून आहे. त्यामुळे कसं तिखट आहे मिरची त्याच्यावरती तुम्ही ठरवा, अजून घालू का कमी करूया. तर साधारण 4 मिरच्या तुम्ही ठरवून ठेवा. मिरच्या घालायच्या, त्यावर हळद घालायची. ओके. छान परतून घ्या. परतलं का मग त्याच्यात नेहमीप्रमाणे 1 वाटी पाणी घालायचं. पाणी घातलं की त्याच्यात मीठ, तुम्हाला हवं असेल तर गूळ घाला, नाही घातली तरी गरज नाही वाटत. खूप छान होते ही आमटी. तर ऑप्शन दिलं आहे तुम्हाला, घालायचं असेल घाला, नाही असेल तरी नाही. तर ते घाला आणि उकळू दे. मग मिक्सरमधलं वाटप घालायचं. वाटप घातलं तर त्याच्याने छान पाणी होईल तेवढं. किती आपल्याला पाणी हवं आहे, किती पातळ हवी आहे, त्याच्यावरती तुम्हाला कळेलच किती पातळ हवी आहे ते. त्याप्रमाणे वाटीभर पाणी घाला. छान हलवत राहा मात्र, हलवतला. आणि मग उकळू द्या. उकळली का त्याच्यावर कोथिंबीर शिवरा, गॅस बंद करा. ओके. आणि ही आमटीसुद्धा गरम भातावर तुम्ही तूप घाला आणि ही आमटी खा.
मस्त तोंडी लावायला काहीही गरज नाही. इतकी छान होते ही आमटी. करून बघा. आता श्रावण आहे ना चालू, कंटाळा असेल ना आमट्यांचा, तर ह्या 2 आमट्या नक्की करून बघा. ओके, बाय बाय.